काल कोर्टातून निघाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेलं होतं. रुग्णालयातून बाहेर येत असताना कराडनं पहिलं नाव घेतलं ते रोहितचं. रोहित कुठे? रोहितला घेतलं का? असं म्हणत कराड गाडीत बसला. रोहितबद्दल विचारणा केल्यावर जवळपास 12 वेळा पोलिसांनी हे नाव रिपीट केलं. त्याच्यानंतर एक व्यक्ती पोलिसाच्या गाडीत जाताना दिसली. त्यानंतर सगळीकडे नेमका हा रोहित कोण? या संदर्भात चर्चा सुरू झाल्या. गाडीत गेलेला व्यक्तीच रोहित होता का? वाल्मिक कराडशी त्याचं काय कनेक्शन आहे? मुळातच वाल्मिक कराड बसलेल्या गाडीत त्याला जाऊ का दिलं? पोलिसांनी पुन्हा पुन्हा या नावाचा उल्लेख का केला? हे सगळेच प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि या सगळ्या प्रकरणात वेगळंच काहीतरी समीकरण पुन्हा एकदा पुढे येतंय का? अशा शक्यता वर्तवायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर या संदर्भात चौकशी व्हावी असाही एक जोर वाढू लागलाय. आता खरंच नेमका हा रोहित कोण आहे? आणि वाल्मिक कराड या रोहितला का विचारत होते? किंबहुना त्याच्याशिवाय गाडीत बसायला तयार नव्हते का? अशाही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. काल केज न्यायालयात वाल्मिक कराडची सुनावणी होती. कोर्टात वाद प्रतिवाद झाले आणि पोलिसांच्या बाजूनं पुन्हा एकदा वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अर्थात युक्तिवाद करत असताना वाल्मिक कराडच्या वकिलांनी हे मुद्दे खोडून काढले. इतक्या दिवस पोलीस कोठडीत असताना ज्या गोष्टीसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती त्या संदर्भात वाल्मिकने प्रतिसाद दिलाय. विशेष म्हणजे तो स्वतः शरण आलेलाय, तपासाला प्रतिसाद देतोय. पोलिसांना जी अपेक्षित माहिती होती तीही मिळाली आहे. संबंधित कॉल्समध्ये कोणाचा आवाज आहे याची तपासणी करण्यासाठी वाल्मिक कराडने आपल्या आवाजाचे सॅम्पलही दिलेत. असं असताना देखील पुन्हा पोलीस कोठडी कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अर्थात न्यायालयानं पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्यानंतर कराडच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आणि अशातच SITनं मोक्का लावला. आता SITनं ऐनवेळी मोक्का लावून सगळा डाव जो आहे तो फिरवला. अर्थात मोक्का काय आहे आणि या पुढची त्या संदर्भातली नेमकी दिशा कशी असणार आहे, कशी असू शकते, या संदर्भात आपण व्हिडिओ केला आहे. तोही आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता. पण या सगळ्यानंतर वाल्मिक कराडनं पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसत असताना रोहित कुठे? रोहितला घेतलं का? असे प्रश्न विचारले. त्यानंतर पोलिसांनी देखील हे नाव जवळपास 10-12 वेळेस उच्चारलं. त्याच्यानंतर एक व्यक्ती आतमध्ये गेली. आता तीच व्यक्ती रोहित होती का? हा प्रश्न पुढे यायला लागला. या संदर्भात सुरेश धस यांना विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की रोहित हा त्यांचा सहकारी असावा, म्हणजेच मदत करणारा पोरगा असावा. त्याचं नाव रोहित कांबळे आहे. आता रोहित कांबळे हे नाव जर आपण पाहिलं, या अगोदरही या प्रकरणामध्ये पुढं आलं होतं. ते असं की कराडला स्लीप ॲपनियाचा त्रास आहे. त्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता ॲटो CPA मशीन आवश्यक आहे, जे त्याला चेस्ट फिजिशियन आणि स्लीप स्पेशालिस्ट यांच्या सांगण्यावरून देण्यात आलं होतं. कराडच्या अर्जात मागे म्हणजे जेव्हा त्यांनी याचिका सादर केली होती, मागणी केली होती कोर्टाकडे, त्या अर्जामध्ये असंही नमूद होतं की मशीन विशिष्ट दबाव सेटिंग्स अंतर्गत ऑपरेट करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचा जो सहाय्यक आहे रोहित कांबळे याला प्रशिक्षण देण्यात आलंय. रोहित कांबळे कराडला दररोज मशीनच्या सहाय्यानं मदत करतो. जर हे यंत्र चुकीचं सेट केलं असेल तर ते झोपेत असताना त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं असंही अर्जात म्हटलं होतं. पण अटकेत असलेल्या आरोपीसोबत सहाय्यकाला परवानगी देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे CID अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. नंतर न्यायालयानेही हे नाकारलं होतं. म्हणजे आता त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, अर्थात आता रोहित कांबळेला सोबत ठेवण्याबाबत न्यायालयानं नकार दिला असला तरीही हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये सोबत होता का? अशी देखील शंका व्यक्त केली जाते. कारण कराड यांना वेळेवर गोळ्या द्या, औषधी द्या अशाही प्रकारच्या चर्चा आता सुरू झाल्या. त्यामुळे ही शंका व्यक्त केली जाते. मुळातच काही जण असंही म्हणताय की रोहित हे फक्त व्यक्तीचं नाव होतं की त्या पाठीमागे काही कोडवर्ड लपलेला होता. अर्थात याची शक्यता सध्या तरी काहीच दिसत नसली तरीही रोहितबद्दल अनेक प्रश्न माध्यमांवर, सोशल मीडियावर विचारले जात आहेत. याचा काही खुलासा करणं पोलिसांसाठी आता गरजेची स्थिती निर्माण करू शकतं असंही दिसून येत आहे. आता खरोखरच रोहित हा केवळ आरोग्यासंबंधीच्या गोष्टी संदर्भात त्या कारणामुळे वाल्मिक कराडांना हवा होता का? की या पाठीमागं दुसरं काही समीकरण आहे, दुसरं काही गणित लपलेलं आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.